नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओवर येऊन तुम्ही स्वतःला तयार करणार आहात ते घेण्यासाठी जे युनिवर्स तुम्हाला देणार आहे. हिमालयाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांना हे रहस्य माहीत आहे, परंतु कारण की त्या लोकांनी मोहमायाच्या बंधनातून स्वतःला मोकळे केले आहे, त्यामुळे ते लोक या शक्तीचा वापर कोणत्याही भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी करत नाहीत. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कसे हे युनिवर्स काम करते, त्याची एनर्जी कशी काम करते, ज्यापासून बहुतेक लोक अनोळखी आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन या सगळ्यांना जोडून कशा प्रकारे काम करतो हे आज आपण खोलवर समजून घेऊया. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाच्या नियमाला जसे लोक समजतात तसे स्वीकारतात, ते यापेक्षाही खूप मोठे आहे. याला सोप्या पद्धतीने समजावण्यासाठी दुनियेत खूप साऱ्या पद्धती समजावल्या गेल्या आहेत. कारण जेव्हा कोणती शक्ती खूप रहस्यमयी असते, खूप जादुई असते, तेव्हा लोकांना त्यावर विश्वास करणे अवघड असते. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रहस्यामध्ये जेव्हा धर्माची गोष्ट येते, जेव्हा भगवानची गोष्ट येते, तर लोक यावर शंका करतात. हे रहस्य स्वतःला एक वैज्ञानिक पद्धतीने मांडते. आज मी तुम्हाला याच रहस्याचे काही गुपित सांगणार आहे, ज्याने हिमालयात राहणारे योगी स्वतःला युनिवर्स सोबत जोडतात. ते त्या दिव्य शक्तीशी जुळतात, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण असे नाहीये की तुम्ही त्या शक्तीशी तेव्हाच जुळू शकता जेव्हा तुम्ही हिमालयाच्या डोंगरात राहाल. हे रहस्य माहीत करून तुमच्यातील बहुतेक लोक आश्चर्यचकित देखील होतील आणि काही खरंच यावर विश्वास ठेवून त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आवडीची वस्तू आकर्षित देखील करतील. याबद्दल खूप जणांचा हा प्रश्न असतो की आम्ही त्या डिवाइन पॉवरने म्हणजेच दैवी शक्तीने त्या दिव्य शक्तीशी कसे कनेक्ट करू शकतो, युनिवर्सशी कसे बोलू शकतो, देवाशी कसे बोलू शकतो, मला जे हवे आहे त्याला मी कसे मिळवू शकतो. पण जेव्हा तुम्ही या सगळ्यांमध्ये संबंध शोधता, एक रिलेशन शोधता, तेव्हा तुम्हाला समजते की तुमच्या आणि युनिवर्सच्या मध्ये किंवा तुमच्या आणि त्या शक्तीच्या मध्ये, ज्या शक्तीने या दुनियेला बनवले, तुम्हाला या शक्तीला जे म्हणायचे आहे ते म्हणा, या सृष्टीला बनवणाऱ्या निर्मात्याच्या मध्ये. बेशक तुम्ही लॉजिकल या नॉन लॉजिकल कोणत्याही बॅकग्राऊंडमधून आहात, तुम्ही आस्तिक आहात किंवा नास्तिक आहात, तुम्ही या गोष्टीला नकारू शकत नाही की आपल्या सर्वांना एका शक्तीने बनवले आहे. याच शक्तीने सगळे काही बनवले आहे. तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना, आपल्या जवळील प्रत्येक वस्तूला बनवले आहे. ही ऊर्जा एवढी पॉवरफुल आहे, एवढी शक्तिशाली आहे की ही प्रत्येक वेळी आपल्या आजूबाजूला उपस्थित आहे. ही शक्ती आपल्या प्रत्येक कामाला, प्रत्येक मोमेंटला मॉनिटर करत आहे. ही शक्ती, ही पॉवर, ही ऊर्जा प्रत्येक वेळी आपल्याला पाहत आहे. आता याचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जेव्हा तुम्ही कोणत्या वस्तूसाठी तुमचे इंटेन्शन सेट करता, तुमचे इरादे पक्के करता, तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तूला व्हिज्युअलाइज करता, म्हणजे ती वस्तू तुमच्या आयुष्यात येईल. मग ते व्हिज्युअलायझेशन आकर्षणाच्या नियमाला धरून पैशाला मॅनिफेस्ट करणे असो किंवा प्रेमाला मॅनिफेस्ट म्हणजेच प्रकट करणे असो, जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजे ते तुम्ही व्हिज्युअलाइज करता. हे समजणे खूप जरुरी आहे
की हा पूर्ण सिस्टम कसा काम करतो, आपला युनिवर्स कसा काम करतो, तो कसे आपले म्हणणे ऐकतो. खूप लोकांनी या शक्तीला समजून घेऊन स्वतःच्या आवडीचे आयुष्य जगले आहे आणि जगत आहेत. ते सगळे मिळवले आहे जे त्यांना त्यांच्या आयुष्यात पाहिजे होते. स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण केले आहे, स्वतःच्या ध्येयाला गाठले आहे, स्वतःचा बिझनेस उंचावर घेऊन गेले आहेत. स्वतःच्या जीवनात अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलने होणारे चमत्कार बघितले आहेत. सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मिळवायला त्यांना यश मिळाले आहे. पण हे फक्त त्यांच्याबद्दल नाही आहे, कारण कोणताही व्यक्ती वैयक्तिकरित्या या शक्तीचा, या ऊर्जेचा वापर करू शकतो. पण जेव्हा ही वैयक्तिक ऊर्जा एका सामूहिक प्रयत्नात बदलते, म्हणजेच एका व्यक्तीपासून सुरू झालेला या ऊर्जेचा वापर वेगवेगळ्या लोकांच्या प्रयत्नांशी येऊन मिळतो, तेव्हा तुम्ही समजू शकता की ही ऊर्जा त्या युनिव्हर्सच्या ऊर्जेशी मिळून कशी काम करते. इथूनच आमचा कन्सेप्ट सुरू होतो. माहीत आहे, उदाहरणाशिवाय याला समजणे कठीण आहे. त्यामुळे चला एका उदाहरणाने याला समजूया. सिंगर बनण्याचा स्वप्न बघणारा प्रत्येक जण गाणं म्हणायला जातो. पण ही गोष्ट तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की त्यातून फक्त एकच जण विनर असतो. मग जो विजेता म्हणजेच विनर असतो, काय त्याचाच आवाज सगळ्यात चांगला असतो? काय त्याचाच प्रयत्न सर्वात चांगला असतो? काय यूट्यूबवर दाखवले जाणारे लोक जे फेमस आहेत, ज्यांना करोडो लोक फॉलो करतात, ते सर्वात बेस्ट आहेत काय? ते दुनियेचे बेस्ट डान्सर आहेत काय? जे योगा ट्रेनर तुम्ही यूट्यूबवर बघता, ते दुनियेचे बेस्ट योगा ट्रेनर आहेत काय? कित्येक वेळा या प्रश्नाचे उत्तर असते नाही. असे खूप असंख्य लोक आहेत ज्यांच्याजवळ यापेक्षा जास्त चांगली पॉवर आहे, नॉलेज आहे, टॅलेंट आहे, पण ते लपलेले आहेत. पण असे का आहे की जे चांगले आहेत, या लोकांपासून टॅलेंटेड आहेत, तेच या लोकांपासून मागे आहेत? ईश्वरने त्यांना का नाही सिलेक्ट केले करोडो लोकांचे प्रेम मिळवण्यासाठी? त्याने एकालाच नाही निवडले. माझे पुढचे शब्द ध्यानपूर्वक ऐका. हे उघड आहे की आपण आपल्या स्वप्नांना मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या विचारांना साकार करू इच्छितो. पण ॲट द सेम टाइम आपल्याला असे सुद्धा वाटते की काहीतरी आपल्यासोबत असे घडो की आपल्याला माहीत झाले पाहिजे की युनिवर्स आपल्याला रिस्पॉन्ड करत आहे, किंवा आपण मागितलेली वस्तू आपल्याजवळ पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्या मॅनिफेस्टेशनने म्हणजेच प्रकटीकरणाने आपण एका ऊर्जेनेच एखादी वस्तू मागतो, ज्याने आपण एक आशा बाळगतो की तो आपल्या मॅनिफेस्टेशनला एक्सेप्ट करो, स्वीकार करो, अलाव करो आणि त्याला रिॲलिटीमध्ये बदलून टाको. हो ना? कितीतरी वेळा तुम्ही वेगवेगळी वस्तू, गोष्ट मॅनिफेस्ट करण्याचा विचार करता. कधी ती गोष्ट मॅनिफेस्ट म्हणजेच प्रकट होते, तर कधी नाही होत. असे का? तुम्ही म्हणाल, असे माझ्यासोबतच का? पण असे होणे स्वाभाविक आहे, कारण हे फक्त तुमच्यासोबतच नाही होत. इथे काही अजून आहे जे या सर्वांवर राज्य करत आहे, जे मॅनिफेस्टेशनच्या पूर्ण प्रोसेसला कंट्रोल करत आहे, जे तुमच्या मॅनिफेस्टेशनला रिस्पॉन्ड करत आहे. त्यामुळे तुम्ही असा विचार नाही करू शकत की हे फक्त तुमच्यासोबतच होते. आपण सगळे एक आहोत. वी ऑल आर अलाइन्ड. असे कोणासोबत पण होणे नॅचरल आहे. आणि जेव्हा आपण याला अजून खोलवर समजतो, तर आपण हे जाणून घेण्याच्या दिशेने पुढे जातो की आपण असे कसे बनू शकतो, ज्याला युनिव्हर्स स्वतः निवडेल. आपण हे कसे बनू
ज्याने युनिवर्स आपल्याला रिस्पॉन्ड करेल, आपल्या मॅनिफेस्टेशनला ॲक्सेप्ट करेल, त्याला रियालिटीमध्ये बदलेल. ऑफकोर्स आपण सगळे अशीच इच्छा बाळगतो आणि यासाठी मॅनिफेस्टेशनच्या वेगवेगळ्या शक्तीला सुद्धा फॉलो करतो. पण ती गोष्ट ज्याच्याशिवाय तुमची मॅनिफेस्टेशन पूर्ण होता राहते ते आहे तुमच्या क्षमतेच्या, तुमच्या मॅनिफेस्टेशनला सांभाळण्यासाठी तयार नसणे. जर तुमची पात्रता तुमच्या स्वप्नांना सांभाळण्यासाठी तयारच नसेल तर ती गोष्ट तुम्हाला कशी मिळेल? युनिवर्स आपल्याला ते सगळे द्यायला तयार आहे जे आपल्याला पाहिजे, पण त्या अगोदर तो करतो आपली एक टेस्ट की तुम्ही त्या वस्तूला सांभाळू शकाल जे तुम्ही त्याला मागत आहात, मॅनिफेस्ट करत आहात. म्हणजे तुम्ही जर स्वतःला त्यात लायक बनवाल की जे तुम्ही मागितले आहे त्याला तुम्ही सांभाळू शकाल, तुम्ही त्याला समर्थ व्हाल, तेव्हा जेव्हा जेव्हा युनिवर्स बघेल की माझ्या बाळाला ही वस्तू पाहिजे आणि तो यासाठी पूर्णपणे कॅपेबल आहे, योग्य आहे, सक्षम आहे, तर तुम्ही त्याच्या रेडारवर आहात आणि ती वस्तू कशाही प्रकारे युनिवर्स तुमच्याकडे पोहोचवेल. हे उघड आहे. जसे की मी तुम्हाला आधीही म्हणाले की युनिवर्स तुमची टेस्ट घेईल, पण त्या टेस्टला देण्यासाठी आपण स्वतःला तयार कसे करायचे? तुम्ही समजता तसे नाही. या टेस्टची प्रिपरेशन स्कूल कॉलेजमध्ये होणाऱ्या टेस्टपेक्षा वेगळी आहे. यात तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये, तर स्वतःला तयार करायचे आहे या टेस्टमध्ये पास होण्यासाठी. आणि यात पास होण्यासाठी तुम्हाला शरीर, मन, आत्मा या तिन्हींमध्ये संतुलन ठेवायचे आहे आणि आपल्या दिमाग, विचार, व्हायब्रेशन आणि एनर्जीला या तिन्ही गोष्टींशी जोडायचे आहे. थोडे अवघड वाटते ना? तर आपण या गोष्टी अलाइन कशा करतो, म्हणजे कसे आपण याला संतुलित करतो? तर समजून घ्या. तुम्ही तुमच्या स्वप्नांना व्हिज्युअलाइज करता, ग्रॅटिट्यूड करता, त्याला फील करता. तर एका प्रकारे तुम्ही तुमच्या शरीर, मन, आत्मा यांना विचारांसोबत सामंजस्य करता आणि तुम्हाला माहिती नसते की हे करत असताना तुम्ही युनिवर्सच्या टेस्टमध्ये परफॉर्म करत आहात. हीच तुमची तयारी असते युनिवर्सच्या टेस्टची. ज्याप्रमाणे आपण लोकांना वेगवेगळ्या पॅरामीटर म्हणजेच वेगवेगळ्या मापाने मॉनिटर करतो, तसेच युनिवर्स ही आपल्याला मॉनिटर करत असते की आपण आपल्या मॅनिफेस्टेशनला रिसीव्ह करण्यासाठी कॅपेबल आहे की नाही. उदाहरणार्थ, समजा की तुमची एक कंपनी आहे आणि लोक तुमच्याकडे जॉब इंटरव्ह्यूसाठी येत आहेत, तर तुम्ही त्या सगळ्यांमधून एकाला कसे निवडाल? माझ्या मताने तुम्ही त्याला निवडाल ज्याची क्वालिफिकेशन बेस्ट आहे, किंवा तुम्ही त्याला निवडाल जो सर्वात मेहनती असेल, किंवा त्याला ज्यात या सगळ्या गोष्टी असेल, गुण असेल, पण त्यासोबतच त्याच्याकडून एक व्हायब्रेशनल फीलिंग येत असेल, ज्याने तो व्यक्ती तुम्हाला परफेक्ट वाटेल. मग काही हरकत नाही की त्याची क्वालिफिकेशन दुसऱ्यांपासून कमी असेल, पण तुम्ही फक्त हेच बोलाल की माहीत नाही का, पण तो या पोझिशनसाठी बेस्ट वाटला. कारण हीच ती फिलिंग आहे, पद्धत आहे ज्याने तुम्ही स्वतःला डिवाइनच्या टेस्टसाठी तयार करता. तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करता या दुनियेसाठी नाही, तर त्या डिवाइनसाठी, दैवी शक्तीसाठी. जेव्हा तुमच्यासमोर कोणी नसतो, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे इंटरव्ह्यूमध्ये त्या व्यक्तीने स्वतःला सर्वात बेस्ट दाखवले, आपणही स्वतःला युनिवर्सच्या समोर बेस्ट दाखवतो.
युनिवर्स तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही त्याच्याशी खरे राहाल. त्याच्यात त्या क्वालिटीज असेल ज्याने तुम्ही एक चांगले व्यक्ती वाटाल. याशिवाय काही गोष्टी ज्या तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी तुम्हाला क्वालिफाईड बनवते ते म्हणजे तुमचा पर्सेंटेज लेवल, म्हणजे तुम्ही किती जिद्दी आहात. तुमच्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही पूर्णपणे समर्पित आहात का? तुमच्यात खरंच त्या इच्छाशक्ती आहेत का? तुम्ही कोणत्या पातळीपर्यंत त्याला मिळवण्याचा प्रयत्न करता? ही तर झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट की तुम्ही किती कन्सिस्टन्स आहात तुमच्या अप्रोचबद्दल, म्हणजे किती मन लावून तुम्ही त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. तिसरी गोष्ट म्हणजे रिस्पेक्ट, म्हणजे सन्मान. तुम्ही ज्यांच्या सोबत आहात, ज्यांच्या बाजूला आहात, ज्यांच्या सोबत तुम्ही तुमचे आयुष्य घालवता, ज्यांना रस्त्यात भेटता, त्या सर्वांच्या प्रती तुम्ही रिस्पेक्टफुल आहात का? तुम्ही पूर्ण मनापासून त्यांचा सन्मान करता का? आणि याशिवाय तुम्ही त्या सर्वांसोबत विनम्र आहात का? कारण युनिवर्सची पॉवर प्रत्येक वेळी तुमच्या काइंडनेस आणि चांगुलपणा यांना फ्रेज करते. तुमचे लोकांना ओरडणे, वाईट बोलणे, अपशब्दांचा वापर करणे आणि युनिवर्सलाही रागाने रिस्पॉन्ड करणे की मला माझी गोष्ट का नाही देत, हे सगळे चुकीचे आहे. वाका, कारण स्वतः सृष्टी आपल्याला हेच शिकवते. गोड फळांनी लादलेले वृक्ष ताट उभे राहण्यापेक्षा वाकून सर्वांना फळांचा आनंद घेण्यासाठी प्रेरित करतात. ते आपल्याला वाकायला शिकवते, कारण आपला खडूस आणि कठोर व्यवहार आपल्याला महान नाही तर छोटा बनवतो. एका शेवटच्या गोष्टीसह या व्हिडिओला संपवते की प्रत्येक वेळेस तुमच्या मनामध्ये सेवेची भावना असू द्या. या अपेक्षेने नाही की एके दिवशी याचे फळ तुम्हाला मिळेल. तर कुणाला काहीही द्या, पण कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका. हाही विचार नका ठेवू की युनिवर्स तुमच्याशी चांगले वागेल. आपल्याला माहित आहे की तो करेल, पण याची अपेक्षाच नका ठेवू. या अपेक्षांच्या बंधनाला ज्या दिवशी तुम्ही तोडायला शिकाल त्याच दिवशी तुम्ही जीवन जगण्याच्या खऱ्या अर्थाला समजाल. भगवान बुद्ध तर हेच सांगतात की फळाची अपेक्षा करू नका, योग्य कार्य करत राहा. जर तुमचे काम चांगले असेल तर सगळ्या चांगल्या गोष्टीचे फळ चांगलेच मिळेल. पण या फळाची वाट बघू नका, फक्त सेवा करत राहा. या जगात तुमची सेवा पोहोचवा. तुमचा चांगुलपणा कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यापर्यंत येईल, हा वादा आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करून तुमची सहमती नक्की कळवा. धन्यवाद.